श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात एक अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली माझ्या बाळूमामांचा संदेश. हा संदेश तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, कारण बाळूमामांची इच्छा आहे की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर त्यांची कृपा व्हावी. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनाला एक चांगलं वळण मिळणार आहे. माझ्या बाळूमामाच्या दरबारात कोणत्याही भक्ताला त्यांना बघावं लागत नाही, कारण त्यांचा आशीर्वाद कायम त्यांच्या सोबत असतो. म्हणून लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघून तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा. बाळूमामा म्हणतात, नक्कीच तुम्ही तुमचं कर्म चांगलं केलं तर तुम्हाला त्या कर्माचं फळ हे चांगलंच मिळणार आहे. तुम्ही कोणतीही मनात भीती ठेवू नका. तुमच्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुमचा आत्मविश्वास जर प्रकट असेल, बळकट असेल, तर तुम्हाला या जगात कोणीही हरवू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शेवटी प्रयत्नांना तुमच्या माझे बाळूमामा नक्कीच तुम्हाला साथ देतील, तुम्हाला बळ देतील. कोणत्याही अडचणीमध्ये तुम्हाला अशी एक शक्ती नक्कीच मिळणार आहे. लक्षात ठेवा, बाळूमामावर ठेवलेली श्रद्धा कधीही वाया जात नाही. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला नक्की विसरू नका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये असंख्य असे दुःख येत असतात, पण दुःखांना सामोरं जाण्याची शक्ती हे माझे बाळूमामा तुम्हाला कायम देणार आहेत. लक्षात ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद भरभराटी ही नक्कीच येईल. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अपार कृपादृष्टी ही अनंतापर्यंत राहील. म्हणून बाळूमामा म्हणतात, जसा श्वास आहे जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी, विचार आणि आचारसरणी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. म्हणून जीवनात जगत असताना आयुष्याचा आनंद घ्या. जीवनात तोंडावर ताबा मिळवा, वाचा सिद्धी प्राप्त करा, जेणेकरून आपल्या बोलण्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. आपला बोलण्याला शब्द माणसांना हवा हवा वाटेल अशा पद्धतीनं शब्द प्रयोग करा. जीवनात तुमच्या नक्कीच सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही उघडला आहे म्हणजे नक्कीच तुमच्यावर, तुमच्या मनात बाळूमामांबद्दल भाव आहे. असाच मनात भाव ठेवून बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत बघा. ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ हा आनंदाचा आणि सुखाचा येईल. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला कधीही फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवतं. म्हणून जीवनात कुणाला किती प्राधान्य द्यावं हे ज्याच्या त्याच्या कर्मानं आणि ज्याच्या त्याच्या स्वभावानं ठरवलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती गोष्ट करू नका. तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे, तुम्हाला जी गोष्ट करू वाटते त्यामध्ये प्रावीण्य दाखवा. उगाची बेतोशी भय हे पळू दे, जवळी बाळूमामांची शक्ती ह्या जगाला कळू दे. बाळूमामा म्हणतात, भिवू नकोस, त्या अखंड तुझ्या पाठीशी आहेत.
संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा, त्याला घ्यायला जायची गरज नाही. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते खरंच खूप लांब असतं. मनात मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणून धूर्त कपटी माणसं ह्या जगात असतातच. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचं असेल तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जीवनाचा सखोल अभ्यास करा. कुठंतरी तुमच्यामध्ये आग आहे, म्हणूनच तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर स्वतःला आधी अगोदर आनंदित करा. जग काहीही बोलेल, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. कारण ह्या जगात, ह्या कलियुगात जर काय राहिलं असेल तर ते दान आहे सर्वश्रेष्ठ. आणि दानात जर काय सर्वश्रेष्ठ असेल तर ते अन्नदान नाही. म्हणून आपल्याकडं जे आहे ते फूल नाही, फुलाची पाकळी आपल्याला दुसऱ्याला देता आली पाहिजे. जीवन हे खूप वर्तुळासारखं आहे. तुम्ही जशी कर्म करचाल तसंच फळ तुम्हाला ह्या जन्मातच भोगावं लागणार आहे. आणि हा जन्म जर कमी पडला तर नक्कीच तुमच्या ह्या जन्माची फळं तुम्हाला पुनर्जन्मात मिळणारच आहे. म्हणून जीवन जगत असताना वाढत वय हळूहळू कोवळ्या पानापासूनच ते रंग रूप वेश धारण करतं. आचार विचार सोबत घेत कोमेजल्यापासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंत वाढत जातं. बहुतेक हेच जीवन असावं. अश्रूंचं वजन खूप असतं, म्हणून तर डोळ्यातून ओघळलं की मन हलकं होतं. आपल्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आपल्याकडून आपल्या वेळेव्यतिरिक्त दुसरं काहीच मागत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना वेळ द्या. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, नातेसंबंधामध्ये तुम्हाला गोडवा येईल आणि जीवन जगण्याची एक नवी उमेद निर्माण होईल. सौंदर्य, खरं सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्येच असतं, पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यामध्ये शोधत असतात. यशाजवळ पोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. कधी कधी एकटेपणाची जाणीव होणं पण गरजेचं असतं. म्हणून जबाबदारी पण जबाबदारीने सांभाळता येते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या देहावर आणि तुमच्या ह्या जीवनाच्या देहावर लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत तुम्हाला यशाचा मार्ग सापडणार नाही. म्हणून पहिल्यांदा ध्येय ठरवा आणि त्या देहापर्यंत गाठेपर्यंत तुम्ही अपार कष्टाची जोड धरा. नक्कीच तुम्हाला संघर्ष केल्यानंतर फळ हे मिळणारच आहे. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. म्हणून सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग आहे, घड्याळ स्वस्त आहे, वेळ मात्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. मैत्री संबंध स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा हा महाग आहे. हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलंच खोड रबर जिभेवर चालत नाही. म्हणून जीवन जगत असताना नेहमी तुम्ही तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो. जीवनात फक्त एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा, घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडंच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर
माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. आठवणी ह्या अशा का असतात? ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा. प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावांची राख होते. स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी पण दुराव्या जाणीव भासली पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भरली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्याच आहेत. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्या तर बिखरले जाल. मन शांत ठेवून पुढं जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे, पैशाने गरीब राहिलो तरी चालेल, मनानं मात्र कायम श्रीमंत राहायचं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न अशी कमेंट करा. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच तुम्ही 15 मिनटं अजून ऐका. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कोणी आपल्यावर थोडंसं उपकार केलं तर आपण त्याच्या ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परत फेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो किंवा आई वडील. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयांची घाई असलेल्या माणसाची चर्चा करताना अगदी सुरक्षित वाटतच नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली पण सवयी कधीच सुटत नाही. म्हणून हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हा व्हिडिओ पुढे अजून 20 मिनिटं तरी नक्कीच तुम्ही ऐका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच सकारात्मक विचार होईल आणि बाळूमामांची कृपा अखंड राहील. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्याबद्दल बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. सकारात्मक नजरिया आपकी सभी समस्याओं को हल हो सकता है, नहीं कर सकता, परंतु ये लोगों को हिलाने के लिए काफी होता है. आपण बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपमानाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वासी हे एक प्रभावी अंजन आहे, जे ज्याच्या डोळ्यात लखलखतात असेल त्याला कसल्याही काळोखातून अमुक मार्ग निघतच असतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर पाणी आत घेऊन घेतलं तर जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातलं सगळं नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या जीवनात प्रवेश होऊ देत नाही. संयम म्हणजे आपल्या भावना, विचार आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. एक असा गुण आहे जो आपल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही शांत आणि स्थिर राहण्यास मदत करतो. संयम आपल्याला संपूर्ण जीवनात विविध ठिकाणी उपयोगी ठरते, जसं की वैयक्तिक नातेसंबंध,
व्यावसायिक जीवन आणि सामाजिक व्यवहार. संयमाचे प्रकार. भावनिक संयम हा संयम आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित आहे. विचारांचा संयम. आपले विचार आपल्या कृती आणि निर्णय प्रभावित करतात. म्हणून संयम स्वभावात स्थिरता आणतो आणि नातेसंबंध सुधारून संयम आपल्याला नक्कीच सर्वसामान्य बुद्धीप्रमाणे, पण त्याला शिव्यांची लाखोलाखी वाहिली अर्थात. म्हणून मित्रांनो, संयम हे एक असा गुण आहे जो आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो, ज्यामुळे आपल्याला अधिक यशस्वी, शांत आणि आनंदी बनता येतं. संयमानं आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुसंवादी बनतं. ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल त्यांनी स्वतःला विचारा की आपल्याला काय गमतंय, कशात आवड आहे, मग स्वतःच तयार करा. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं विसरून जातो. ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो, ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानंच ऐकतात. समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची पूर्तता नसते, तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे. पेरणीच्या हंगामात माणसं एकदा दुसरी येतात, तर कापणीच्या हंगामात घोळक्याने येतात. दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणाऱ्या व्यक्ती कधीच दुःखी राहू शकत नाही. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्कानं राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते. लोक काय म्हणतील याची कधीही पर्वा करायची नाही, म्हणजे माणसाला सुख लागतं. सुरुवात करणं सोपं आहे, पण चिकाटी ही एक कला आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो. रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो. नको नको वाटणारे विचार मनातूनच उसकताना न येणं हाही नरकच. म्हणून समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्याचे वाईट कधीच करत नाही आणि चिंताही नाही, आणि तोच चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो. माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते, ते चांगल्या कर्माने बदलले जाऊ शकतं. वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं, मग ते नातेवाईक असो वा ती खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळ देखील आवश्यक आहेत. तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता, आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा वाईट असता. तुमचा आजचा संघर्ष हाच उद्याची तुमची ताकद निर्माण करतो. यश मिळवायचे असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असं काहीतरी करा जेणेकरून लोक तुमच्या पावलावर पावलं टाकतील. सकारात्मक विचार म्हणजे अशा विचारांची प्रक्रिया ज्यात आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. हे विचार आपणास प्रेरणा देतात, आशावादी बनवतात आणि आपणास अडचणींवर मात करण्याची शक्ती देतात. उदाहरणार्थ, एखाद्या समस्येचा विचार करताना त्यातील समस्या कमी करून त्यातून मिळणारं धडक किंवा अनुभव पाहणं हे सकारात्मक विचार असू शकतात. सकारात्मक विचारांचे फायदे. 1. मन शांती. सकारात्मक विचारांमुळे मन शांत होतं. नकारात्मक विचार आणि चिंता यामुळे मन अस्थिर होतं, परंतु सकारात्मक विचार असल्याने स्थिरतेकडे घेऊन जातात. 2. आरोग्य सुधारतं. संशोधनाने सिद्ध केले आहे की सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असतं. अशा व्यक्तींना ताणतणाव कमी जाणवतो आणि त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेतही
सुधारणा होते. म्हणून सकारात्मक विचार केल्याने संबंधांची सुधारणा सुद्धा होते. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, तेव्हा आपल्या शब्द आणि कृती यातही ते दिसून येतं. यामुळं आपल्या संबंधामध्ये अधिक प्रेम, आदर आणि समजूत निर्माण होत असते. यश यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचार आपल्याला अधिक आत्मविश्वास देतात. त्यामुळे आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचारांचं कसं निर्माण करावेत? ध्यानधारणा. दररोज काही मिनिटं ध्यानधारणेचा सराव केल्यानं मन सकारात्मक विचारांसाठी तयार होतं. नंतर चांगलं वाचन तुम्ही केलं पाहिजे. प्रेरणादायी पुस्तक वाचन, उत्तम लेख वाचणं यामुळे मनावर चांगला प्रभाव पडतो. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. नकारात्मक विचारांची शक्ती किंवा व्यक्ती, प्रसारांमध्ये किंवा परिस्थितीपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वतःशी संवाद साधा. स्वतःला प्रोत्साहित करणारे विचार मनाशी बोला. मी हे करू शकतो, सर्व काही ठीक होईल, असे विचार सतत मनात आणा. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्तरावर उन्नत करतात. म्हणून आपल्या जीवनात शक्यतो जास्तीत जास्त सकारात्मक विचारांचा समावेश करा. कारण जीवन सुंदर आहे आणि सकारात्मकता त्याला अधिकच सुंदर बनवते. सकारात्मक विचारांची तुम्हाला एकदा का सवय लागली तर नक्कीच तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण तयार होईल. सकारात्मक विचार म्हणजे केवळ चांगल्या गोष्टींचा विचार करणं नव्हे, तर आपल्या मानसिकतेचा असा एक दृष्टिकोन आहे जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आशावादी दृष्टिकोन ठेवण्यास प्रवृत्त करतो. सकारात्मक विचारांची ताकद आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर कसा प्रभाव टाकते हे नक्कीच आपण जाणून घेतले पाहिजे. आत्मविश्वास वाढवणं. सकारात्मक विचार आपल्याला आत्मविश्वासात वाढ करतात. जेव्हा आपण आपल्यावर विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य वाटतच नाही. म्हणून आत्मविश्वास हा केवळ आपल्या क्षमतांवर नव्हे तर आपल्या विचारावरही आधारित असतो. मी हे करू शकतो किंवा माझ्याकडे यावर उपाय आहे असे विचार केल्यास कोणत्याही अडचणींना सामना अधिक धैर्याने करता येतो. नवीन संधीचा शोध. सकारात्मक विचार असताना नवीन संधी शोधण्यासाठी प्रेरणा देतात. नकारात्मकता आपल्या दृष्टिकोनातून मर्यादा आणते, तर सकारात्मकता आपल्याला मोठा विचार करण्यास प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, जर एखादी संधी आपल्या हातून गेली तर सकारात्मक विचार हेच सुचवतात की कदाचित यापेक्षा चांगली संधी आपल्याला मिळणार आहे. समस्या सोडवण्याची क्षमता. सकारात्मक विचारांची अजून एक मोठा फायदा म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता वाढवते. आपल्याला जर काही समस्या आली तर नकारात्मक विचारांमुळे आपण निराश होऊ शकतो, पण सकारात्मक विचार आपल्याला त्या समस्येचा अभ्यास करून योग्य उपाय शोधण्यास मदत करतात. हे कठीण आहे, पण मी यावर मात करू शकतो असा विचार केला तर आपण यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढत असते. आपली मानसिकता बदलणं. सकारात्मक विचार हे एक मानसिक परिवर्तनाचं साधन आहे. आपला दृष्टिकोन, आपले विचार आणि आपल्या कृतींची दिशा सकारात्मकता दर्शवते. यामुळं आपण आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणू शकतो. जसं की सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी सकारात्मक विचार ठरवणं, आजचा दिवस चांगला जाईल असं ठरवून आपला दिवस सुरू करणं. सकारात्मकता कशी जोपासायची? चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आपले विचार आपल्या सोबतीवर अवलंबून असतात. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्यास आपल्याला त्यांचा चांगला परिणाम होतो. ध्येय निश्चित करा. आपल्याला काय साध्य करायचं आहे हे निश्चित करा आणि त्यावर लक्ष 100% केंद्रित करा. सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं सोपं जाईल.
आज तुम्ही एवढा संदेश ऐकला असेल तर अजून 20 मिनिटं पुढे ऐका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय समजणार नाही. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. शरीर आणि मनाचं संतुलन, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि योग्य ध्यानधारणा यामुळे शरीर आणि मन सकारात्मक विचारांसाठी सज्ज राहतं. आभारी राहा, कृतज्ञ राहा. जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आभारी राहा. यामुळे आपल्याला एक प्रकारची नम्रता आणि समाधानाची भावना निर्माण होते. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. सकारात्मक विचार हे एक शक्तिशाली साधन आहे, जे आपल्या जीवनात यश, समाधान आणि आनंद प्राप्त करून देतं. जीवनात अनेक अडचणी, संकट येतात, परंतु सकारात्मक विचारांमुळे आपण त्या सर्वांवर मात करू शकतो. त्यामुळे एका दिवशी आपल्या मनात सकारात्मक विचारांची रुजवत करा आणि जीवनाला एक नव्या दृष्टिकोनातून पहा. सकारात्मक विचार हे केवळ मानसिकतेचे साधन नाही, तर ते आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाचा पाया ठरतात. आपल्या विचारांची दिशा आणि तीव्रता आपल्याला कोणत्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते, हे समजणं महत्त्वाचं आहे. जीवनातील सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी सकारात्मक विचारांचा आत्मसात करणं खरंच खूप गरजेचं आहे. प्रेरणादायक उदाहरणं. आधुनिक इतिहासात अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळं मोठं यश संपादन केलं आहे. महात्मा गांधीजींचे उदाहरण घ्या. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्वाचा अंगीकार केला, जो सकारात्मक विचारांचा एक मूर्तिमंत आदर्श होता. त्यांचे विचार आणि कृती यांना संपूर्ण जगाला प्रभावित केलं. तसंच जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकावरील अणुबॉम्ब टाकल्यानंतर तिथल्या नागरिकांनी दाखवलेली सकारात्मकता देखील एक मोठं उदाहरण आहे. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपला देश पुन्हा उभा केला. हे सकारात्मक विचारांच्या शक्तीचं रोधक आहे. सकारात्मक विचार केवळ व्यक्तिगत पातळीवर नाही, तर सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर देखील आपल्याला प्रगती करण्यास मदत करतात. आपल्या संवादात सकारात्मकता असल्यास आपल्या संबंधातले स्नेह, विश्वास आणि परस्पर आदर वाढतो. कार्यात, घरात किंवा मित्रांमध्ये जेव्हा आपण सकारात्मक विचार करून बोलतो, तेव्हा आपण दुसऱ्याला आनंद आणि समाधान देतो. सकारात्मक विचार मन शांतीचा पाया घालवतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून चिंता कमी करण्यासाठी सकारात्मक विचारांचे पालन करणं खरंच महत्त्वाचं आहे. योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे नियमन हे सकारात्मक विचारांची पेरणी करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. सकाळी उठल्यावर आजचा दिवस आनंदी असेल असे ठरवून आपली मानसिकता तशीच बनवता येते. यामुळे आपल्या दिवसात प्रत्येक घटनेला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, जो आपल्या शांतता आणि संतुलन प्रदान करतो. व्यावसायिक यशात सकारात्मकतेची भूमिका नक्कीच बजावली पाहिजे. सकारात्मक विचार हे व्यावसायिक यशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. कोणतेही व्यवसाय करताना संकट येतात, अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी सकारात्मकता आवश्यकता आहे. यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक नेते हे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक विचारांचे अवलंब करतात. शारीरिक आरोग्यावर परिणाम. सकारात्मक विचारांचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर देखील परिणाम होतो. जेव्हा आपण आशावादी विचार करतो, तेव्हा आपला ताण कमी होतो आणि आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनाने सिद्ध केले आहे की सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह
इतर शारीरिक आजारांचा धोका कमी असतो. सकारात्मक विचारांचा सराव कसा करावा? दैनंदिन ध्यानधारणा. रोज काही मिनिटं ध्यान केल्याने मन शांती मिळते आणि सकारात्मक विचारांना वाव मिळतो. आभारी असणं. आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी आभारी राहा. हे आपल्या समाधान आणि आनंद निर्माण करतं. चांगलं वाचन आणि संगत ठेवा. प्रेरणादायी पुस्तकं वाचा आणि सकारात्मक व्यक्तींच्या संगतीत राहा. हे आपल्याला सकारात्मकतेचा प्रसार करण्यास मदत करतं. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचं दिशादर्शक तत्व आहे. ते आपल्याला कठीण परिस्थितीतही आनंदी, समाधान आणि यश देतात. आपले जीवन कसं असेल हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणून आपले विचार सकारात्मक ठेवा. जीवनाची प्रत्येक गोष्ट सुंदर होईल. प्रत्येकाचा विचार आणि नियमित सराव आणि आपल्या जीवनातला बदल घडवून आणा. सकारात्मक विचार केवळ आपल्या मानसिकतेवरच नाही, तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खोलवर परिणाम करतात. या विस्तृत ब्लॉगमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सकारात्मक विचारांचा विविध पैलूचा सखोल अभ्यास करून जेणेकरून आपले जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी बनवू शकतो. सकारात्मक विचार आणि ताणतणावाचं व्यवस्थापन. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये तणावाचे परिणाम वाढले आहेत. तणावाच्या काळात सकारात्मक विचारांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. सकारात्मक विचारांमुळे आपल्याला तणावापणे व्यवस्थापन करणं सोपं जातं. जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा सकारात्मक विचार आपल्याला शांत राहण्यास आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, एखाद्या कठीण प्रसंगात हा एक अनुभव आहे ज्यातून मी शिकू शकतो असा विचार केल्याने आपल्या त्या प्रसंगाशी सामना करण्याची मानसिक ताकद प्राप्त होते. म्हणून सकारात्मक विचार आणि सर्जनशीलता विकास करण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. जेव्हा आपण मनात सकारात्मक विचार ठेवतो तेव्हा आपली कल्पकता आणि नवकल्पकता वाढतात. नकारात्मक विचार आपल्याला मनोव्यथित करतात आणि सृजनशीलतेवर आळा घालतात. सकारात्मकमुळे मन मुक्त होतं आणि जीवन नवीन कल्पनांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, कलाकार किंवा लेखक जेव्हा चांगला आणि सकारात्मक विचार करतात तेव्हा चांगल्या कार्यात नवीन ऊर्जा घेऊन प्रेरणा दिसू लागतात. म्हणून सकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर गाढ प्रभाव आहे. ते आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन करून शिक्षण, नेतृत्व, आहार, वेळेत व्यवस्थापन, सामाजिक स्वीकार्य आणि व्यक्तिमत्व विकास या दीर्घकालीन यश प्राप्त करण्यास मदत करतात. सकारात्मक विचारांचा नियमित सराव करून आपण आपल्या जीवनाला अधिक समृद्ध, संतुलित आणि आनंदी बनवू शकतो. यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारांची रुजवत करा आणि आपल्या जीवनात सकारात्मकतेचा प्रभाव फैलवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ. आणि मनात देवाबद्दल आणि मामांबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.